बघा, आय एम अ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचे जर तुम्हाला प्रकार विचारले तर किती प्रकार आहेत बघा? 4. एक पॅरलोग्राम, एक रेक्टँगल, एक रोम्बस आणि एक स्क्वेअर. इथं मी चौकोन आहे, चौकोनाचे प्रकार किती सांगितले तिथं? 1, 2, 3, 4. कुठला कुठला? चौरस. आता पॅरलोग्राम का म्हणलेला? माय बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. ह्याच्या ज्या साइड्स आहेत, हे वरची आणि खालची, हे डावीकडची आणि उजवीकडची, वरची आणि खालची एकमेकाला काय होणार नाहीत, अशा पॅरलल आहेत, पुढे जाऊन एकमेकाला छेदत नाहीत, त्या समांतर आहेत एकमेकाला. कशा आहेत? किंवा एडी आणि बीसी ह्या पण दोन भिंती जर वाढवल्या तर पुढे जाऊन छेदणार नाहीत, मग त्याला काय म्हणायचं? पॅरलल म्हणायचं. काय म्हणायचं? समांतरभुज म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? समांतर बाजू आहेत. किती जोड्या आहेत त्यांच्या समांतर? 2. मग त्याला समांतरभुज चौकोन म्हणायचं. चला, ह्याचे गुणधर्म काय सांगा? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. एबी कोणाला समान आहे? सीडी ला. आणि एडी कोणाला समान आहे? बीसी ला. म्हणजे त्याच्या समोरासमोरच्या बाजू काय आहेत? समान आहेत. आणि काय? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोपरे त्याचे. अँगल बी हा कोपरा कुणाला समान आहे? डी ला. आणि ए कुणाला समान असणार आहे? सी ला. डायगोनल्स बायसेक्ट. डायगोनल्स हे मधले कर्ण असतात बघा, मधले. बीडी आणि एसी हे काय आहेत? मधले आहेत तिरक्या रेषा. त्याला हायपोटेनस किंवा काय म्हणायचं? डायगोनल्स किंवा काय म्हणायचं? कर्ण. कर्ण हे कुठं जाऊन छेदतात? तिथं ओ नाव देऊया. ओ मध्ये जाऊन छेदले. समजा जर 8 असेल, हा बीडी 8 असेल तर इथे किती होणार? 4 आणि 4. समजा एसी 12 असेल तर इकडे 6 होणार आणि इकडं 6. ह्याला म्हणायचं बायसेक्ट. बायसेक्टचा अर्थ काय? दोन भाग होणे, दुभागतात. काय म्हणायचं त्याला? दुभागतात. 12चे किती होणार? 6 6. 8चे किती झाले? 4 4. भिंती कळाले, कोपरे कळाले, मधले कर्ण कळाले. तीनच गोष्टी असतात: भिंती, कोपरे आणि हायपोटेनस किंवा डायगोनल्स. तर आता पुढचा घ्या, रेक्टँगल. माय ऑल अँगल्स आर राईट अँगल. ह्याचे सगळे अँगल काय असतात? कोपरे. किती डिग्रीचे सांगा? 90 डिग्रीचे. कोण आहे हा? रेक्टँगल. आयत आहे हा. कोण आहे? ह्याचे प्रत्येक कोपरे काय असतात? हे बघ काय चालू आहे बघायचं. सगळे कोपरे काय असतात त्याचे? 90 डिग्रीचे आहेत, राईट अँगल आहेत. पुढं ह्याचे गुणधर्म बघा. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट. एबी कोणाला समान असणार आहे? सीडी ला. आणि एडी कोणाला समान असणार आहे? बीसी ला. लक्षात आलं का? ही बाजू कोणाला समान? ह्याला. आणि ही बाजू कोणाला समान? ह्याला. समजा हे 8 असेल तर ही पण किती? 8. आणि समजा आता हे 4 असेल तर ही पण किती असणार आहे? 4. सगळ्या बाजू समान आहेत का ह्याच्या? नाही. ह्याच्या सगळ्या बाजू कुठल्या? चौरसच्या येणार समान. आणि कुठल्या येणार? रोम्बसच्या. तर आता पुढे घ्या, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, एसी कुणाला समान आहे? एसी हा कुणाला समान? बीडी ला समान आहे. एसी इज इक्वल टू बीडी. तसं बाकीच्यात नव्हतं, लक्षात ठेवा. बघा, मी सगळं 3 असे दाखवले बघा. 3 रेषा, इथं 3 रेषा मारलेले आहेत. का? कारण ह्याचे सगळे जे 4 भाग झालेले आहेत ते समान आहेत. म्हणजे एसी 12 असेल तर बीडी पण किती? 12. का सांगा? अखंड हे कर्ण आतल्या जे तिरक्या रेषा ते समान आहेत. समजा हे 12 असेल तर हे 6 आणि हे 6, हे पण 6 आणि हे पण 6 होणार. तुम्हाला यातलं बीडी 12 दिलं तर एसी पण किती असणार आहे? 12 असणार. कारण इथं काय म्हणलं? डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तर आता रोम्बस घेऊया. रोम्बस म्हणजेच काय? ह्याच्या सगळ्या बाजू काय आहेत? समान आहेत. बघा, इथं रोम्बस घेतो. हे 4, हे 4, हे 4 4. ह्याच्या बाजू किती आहेत सांगा? 4 आहेत. ए बी सी डी. कुठल्या कुठल्या बाजू? ए बी, बी सी, सी डी आणि एडी. सगळ्या बाजू काय आहेत? समान आहेत. आणि काय दिले? अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट. आता मला सांगा, सगळ्या बाजू समान असलेल्या अपोजिट साइड पण काय होणार आहेत? समोरासमोरच्या बाजू समान एकरूप होणार आहेत. सम्मुख बाजू बनायचं. काय म्हणायचं? सम्मुख बाजू. डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्ट. इथे एक्स्ट्रा पॉइंट काय बघा, प्रत्येकात वेगवेगळा पॉइंट आहे. ह्यातले इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, इथं बाकीचे 90 डिग्रीचा अँगल तयार होत नाही. फक्त इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय. कुठं? आता इथं बघा, अँगल एओबी किती डिग्रीचा असणार आहे? 90 डिग्रीचा असणार.
तुम्ही इथं पायथागोरचं सूत्र वापरू शकताय. कुठलं सूत्र वापरायचं इथं? पायथागोरचं. कधी वापरायचं? कारण इथं अँगल एओबी 90 डिग्री झालेला आहे. कुठल्या ह्याला वापरायचं ते? रोम्बस मध्ये आपण कुठला फॉर्म्युला वापरू शकतो? रोम्बस म्हणजे समभुज चौकोनामध्ये आपण पायथागोरसचं सूत्र वापरू शकतोय. जर ही भिंत माहित असेल, ही भिंत माहित असेल तर ही आपण काढू शकतो. आणि काय दिलंय? डायगोनल झालं, हे झालं. आता स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे सगळ्या बाजू समान, चौरस. ह्याचे गुणधर्म बघा काय आहेत? डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. आता ह्यामध्ये फरक काय बघा, ह्याच्या सगळ्या बाजू समान आहेत आणि ह्यात इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. सेम तसंच आहे, सगळ्या बाजू समान आणि किती डिग्रीचा अँगल तयार होतोय? 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय. चला, एवढे पॉइंट आपले क्लिअर झाले की म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी हा भाग समजलेला आहे. आता पहिला प्रश्न.